नमस्कार मित्रांनो, आयविज एम्पायर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. मी अविनाश आणि हा आहे माझा पहिला ब्लॉग. आज आपण 375 किलोमीटरचा एक बाईक प्रवास छत्रपती संभाजीनगर ते भंडारदरा आणि पुढे मुंबईपर्यंत असा करणार आहोत. चला सुरू करूया आपल्या प्रवासाला. सकाळी मी लवकर प्रवासाला सुरुवात केली आणि हवामान छान होते. 2-3 दिवसा अगोदर पाऊस पडला असल्या कारणाने सर्व हिरवगार होते. आधी आपण आपल्या गाडीला पूर्णपणे वॉशिंग करून घेतली. गाडी खूप घाण झाली होती पावसामुळे. त्यानंतर आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करत आहोत. पाऊस जरी पडून गेलेला असला तरी आपल्याला कवळं ऊन दिसत असेल. 2 दिवसा अगोदर पाऊस खूप प्रचंड प्रमाणात पडला होता सगळीकडे, पण आता सगळं उघडं आहे. म्हणजे आपल्याला प्रवासाला सध्या तरी काही त्रास नाही. पुढे गेल्यावरती वरुण राजाने साथ दिल्याबद्दल वरुण राजाचे मनपूर्वक आभार. मुंबईला जात असताना मी नेहमी माळशेज घाटाच्या मार्गाने किंवा नाशिकच्या मार्गाने जात असतो, पण आज बोललो थोड्या वेगळ्या मार्गाने जाऊन बघूया. तर आजचा आपला मार्ग नेवासा, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले मार्गे भंडारदरा, पुढे घोटी, इगतपुरी आणि मग आपलं मुंबई. तर मित्रांनो, ही आहे दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी पवित्र गोदावरी नदी. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथे उगम पावलेली ही नदी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण परिसरातून वाहते. याच गोदावरी नदीवर उभारलेले जायकवाडी धरण मराठवाड्याचे जीवनमान मानले जाते. मी ठरवले होते की शिर्डीवरतून आपण घोटी मार्गे मुंबईमध्ये प्रवेश करू. या मार्गाने जे आपलं माळशेज जो मार्ग असतो, जर पाऊस पडला आणि तिथं जर दरड कोसळली तर आपल्याला कमीत कमी 100-150 किलोमीटरचा फरक म्हणजे रिटर्न जावं लागतं. त्यापेक्षा बोललो आपण आपल्या शिर्डी मार्गाने जाऊया. पण नेवासाला आल्यावर माझं मन बदललं आणि मी नेवासातून थेट घुसलो श्रीरामपूरकडे. श्रीरामपूर, त्यानंतर संगमनेर आणि मग भंडारदरा. हा रस्ता पण घोटीला नेणारच होता. बोललो नवीन काहीतरी आपण करून बघूया. या अगोदर आपण कधी भंडारदरा साईडला गेलेलो नव्हतं. या रस्त्याची आपल्याला जास्त माहिती नव्हती, त्याच्यामुळं जास्त उत्सुकता होती आणि भंडारदराला जाण्याची पण उत्सुकता होती. तसेच पहिला ब्लॉग असल्या कारणाने त्याची एक नवीन उत्सुकता आपल्याला होती. मला नेहमी नवीन रस्ते बघण्याची आणि जागा बघण्याची फार आवड आहे. त्यामुळं मी यावेळेस दुसरा रस्ता वापरला. आणि आता टाईम झाला होता नाश्त्याचा. लगेच मॅगी 2 मिनटात तयार होते म्हणून मित्राला मॅगी बनवायची सांगितली आणि त्याने आपल्याला 2 मिनटात मॅगी बनवून दिली. त्यानंतर थोडे काकांजवळचे पेरू खाल्ले आणि आपला प्रवास परत एकदा चालू केला. संगमनेरला पोचल्यानंतर मी पहिल्यांदाच त्यांचा मठ्ठा ट्राय केला. मला फार आवडला. मी एक सोडून 2 ग्लास पिलो आणि पोट शांत करून घेतलं. त्यानंतर पुढे निघालो आपल्या भंडारदरा धरणाच्या रोडवरती. प्रवास जसा पुढे सरकत गेला तसं निसर्गाचं सौंदर्य आणखी खुलत गेले. हिरवेगार डोंगर, वळणदार रस्ते आणि थंडगार वारा. हा अनुभव शब्दात सांगता येणं कठीण होतं. सुरुवातीला मला जो धबधबा लागला त्या धबधब्याचे काही दृश्य तुम्हाला दाखवतोय. फार छान धबधबा होता. छोटासा होता, अजून पूर्णपणे पाणी चालू झालेलं नाही आहे आणि सहज रस्त्याच्या बाजूलाच असल्या कारणाने थोडासा धबधब्याचा आनंद घेतला आणि परत आपल्या प्रवासाला पुढे सुरुवात केली. आता आपण राजूर जे गाव आहे नगर जिल्ह्यामधलं, त्या गावाच्या जवळपास आहोत. आता आपल्याला घाट चालू झालेला आहे. पाणी थोड्या दिवसा अगोदर पडले असल्या कारणाने पण चांगल्या प्रमाणात पडलं होतं पाणी. राजूरपासून सुमारे 20 ते 25 किलोमीटर वर असलेले भंडारदरा धरण याकरिता 30 ते 40 मिनटं लागू शकतात. निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्याला वेळ कधी जातो हे कळतसुद्धा नाही. कुठे ऊन तर कुठे ढगाळ वातावरण होते. हे बघा, पाण्याचे प्रमाण बघू शकता तुम्ही. पाणी चांगल्या प्रमाणात पडलेलं आहे.
जे आहेत मित्रांनो भंडारदरा धरणाजवळील 2 ते 3 किलोमीटरजवळ. त्यानंतर आपण थेट पोचले या भंडारदरा धरणाच्या पाण्याजवळ गावात. पाणी थोड्या प्रमाणात म्हणजे कमी प्रमाणात आहे व धरण ओव्हरफ्लो झालेले नाही, पण याचे वातावरण आणि इथलची थंडगार हवा हा अनुभव तुम्हाला शब्दात सांगता येऊ शकत नाही. चला वरतून बघितलं तर आपण खाली पाण्याजवळ जाऊ. धरण जरी मुबलक प्रमाणात भरलेले असले तरी हा परिसर पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करतो. त्यामुळे इथे आता सध्या पण खूप प्रमाणात गर्दी आहे आणि सर्व जिल्ह्यातून इथं लोक आलेले दिसत आहेत. तुम्ही पण जर इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर अगोदर पूर्णपणे आपलं येण्यापूर्वी हवामानाचा अंदाज तपासा. पावसाळ्यात हा रस्ता निसरडा असतो, त्यामुळे बाईक आणि कार सावधानपणे चालवा. हेल्मेट आणि सीट बेल्टचा नेहमी वापर करा. सध्या इथे पाणी कमी प्रमाणात असल्याकारणाने वॉटरफॉल पूर्णपणे चालू झालेले नाही आहेत, पण इथं आल्यानंतर तुम्ही नाराज होऊन जाणार नाही. या धरणात साठलेले पाणी प्रामुख्याने पावसामुळे भरते. हे पाणी शेतासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी आणि परिसरातील विविध गरजांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात धरण भरल्यावर येथील निसर्ग आणखी सुंदर दिसतो. कधीकधी धरणाचे दरवाजे उघडले जातात, तेव्हा ते दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे गर्दी करत असतात. मात्र पाण्याच्या अगदी जवळ जाणे, धोकादायक ठिकाणी उभे राहणे आपण टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे नेहमी पालन करावे. भंडारदरा धरणाला विल्सन धरण असेही म्हणतात. हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक असून ते प्रवरा नदीवरती बांधले गेलेले आहे. तुम्ही पाहत असलेले हे निळसर पाणी खूप सुंदर दिसत आहे. या पाण्याचा रंग निळा दिसण्याचे कारण स्वच्छ पाणी आणि सूर्यप्रकाश. पाण्यातील सूक्ष्मकण व प्रकाशाच्या परावर्तनामुळे निळा रंग अधिक सुंदर दिसतो. पावसाळ्यानंतर पाणी भरपूर आणि तुलनेने स्वच्छ असल्यामुळे हा नजारा आणखी आकर्षक दिसतो. मागे दिसत असलेले हे आहेत भंडारदरा धरणाचे दरवाजे. धरणात पाण्याची पातळी ठराविक मर्यादेपेक्षा वाढली की हे दरवाजे उघडले जातात. यामुळे अतिरिक्त पाणी सुरक्षितपणे नदीपात्रात सोडले जाते आणि धरणावर अनावश्यक ताण येत नाही. दरवाजे उघडले की पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि त्याचा आवाज पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे येत असतात. भंडारदरा धरण बघून झाल्यानंतर मी तिथून पुढे जात असताना मी निसर्गाच्या सान्निध्यात एवढं हरवलो की मुंबईकडे जाण्याचा मार्ग जाण्याऐवजी मी सरळ हरिश्चंद्र गडाकडे जाणाऱ्या मार्गाकडे हे जे तुम्हाला दृश्य दिसत आहे हे हरिश्चंद्र गडाकडे जाताना आपण ते बघता फार दूरपर्यंत मी पोचलो होतो. त्यानंतर मला असे समजले की जिथून धरणाची एंट्री होती, म्हणजे जिथे आपण एंट्री केली तिच्याच बाजूने मुंबईला जाण्याचा मार्ग होता. तर मी कमीत कमी 10 ते 15 किलोमीटर पुढे आल्यानंतर परत आपल्या मार्गाला लागलो. हा रस्ता घोटीचा रस्ता आहे, घोटी इगतपुरी कसारा साईड. वातावरण खराब असल्याकारणाने यापुढील शूटिंग काढणे अशक्य झाले होते. पोचलेला आणि पाऊस जास्त असल्याकारणाने पुढील व्हिडिओ काढता नाही आला आणि घाट मार्ग असल्याने सुद्धा थोडा प्रॉब्लेम होता. त्यामुळे मी घरी पुढे पोहोचलेलो आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.